श्री स्वामी समर्थ. मी तुम्हा सगळ्यांचे आपल्या चॅनलवर स्वागत करते. आज आपण मुलांच्या टिफिनसाठी पनीर रोल बनवूया. मुलं अगदी आवडीने खातात. त्यासाठी आपण सर्वप्रथम 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि 1 वाटी त्याच्यात मैदा टाकला आहे. मैदा टाकू शकता किंवा नाही टाकू पण शकत. त्याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ आणि 2 चमच तेल टाकून छान पीठ मळून घेऊया आपण आणि मळून झाल्यानंतर त्याला झाकून ठेवून देऊया 10 मिनटासाठी. त्यानंतर आपण पनीरची भाजी बनवून घेऊया. त्याच्यासाठी आपल्याला कांदे लागणार आहे 2 लांब लांब कापलेले आणि पनीर 1 पाव आणि शिमला मिरची 1 आणि अद्रक लसणचा चॉप केलेला 1 मोठा चम्मच भरून आणि शेजवान चटणी 1 चम्मच लागेल आणि टोमॅटो केचप 1 चम्मच लागेल आपल्याला. चला तर आता आपण कढई गरम करून घेऊया. कढई गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये 2 मोठे चम्मच तेल टाकून घेऊया. तेल थोडंसं तापत आलं की त्याच्यामध्ये आपण आता कांदे टाकून घेऊया. कांदे टाकल्यानंतर ते जास्त भाजू नये द्यायचे. हलकेसे पिंकिश कलर आलं की त्याच्यामध्ये लगेच आपण अद्रक लसण जे चॉप केलेलं आहे ते पण टाकून घेऊया. अद्रक लसण चॉप केलेलं आहे ते टाकल्यानंतर अगदी सुगंध येतो छान त्याचा भाजल्यानंतर आणि लगेच त्यामध्ये आपण आता थोडंसं हलकंसं त्याला फिरून घेऊन ही सगळी भाजी हाय फ्लेमवरच करायची आपल्याला आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण आता शिमला मिरची पण टाकून घेऊया. शिमला मिरची तुम्ही स्किप पण करू शकता जर मुलांना नसेल आवडत. माझ्या मुलांना आवडते म्हणून मी इथे 1 शिमला मिरची टाकत आहे आणि शिमला मिरची अशी भाजत आली की लगेच त्याच्यामध्ये आपण आता 1 चम्मच शेजवान चटणी टाकून घेऊया. तेल सुटलं आहे याला आता. 1 चम्मच शेजवान चटणी. याच्यामध्ये शेजवान चटणी नसेल तर लाल तिखट टाकू शकता. त्याच्यानंतर 1 चम्मच टोमॅटो केचप नसेल तर टोमॅटो पण टाकू शकता तुम्ही. त्यानंतर थोडीशी हळद टाकून घेऊया आणि अर्धा चम्मच आपल्याला जिरा पावडर लागणार आहे आणि लाल तिखट लसण कांद्याचं लाल तिखट आहे माझ्याकडे ते 1 चम्मच टाकते याच्यामध्ये. शेजवान चटणी पण तिखट असते त्याच्यामुळे थोडंसं कमीच टाका आणि हे आता आपण थोडंसं खमंग वास आला याला की लगेच याच्यामध्ये आपण आता पनीरची क्यूब टाकून घेऊया. मसाल्याला तेल सुटलंच आहे. पनीरची क्यूब टाकल्यानंतर भाजी एकदम हळूवारपणे त्याला फिरवायची, नाहीतर ते पनीरचे तुकडे होतात. म्हणून आरामात त्याला आपण फिरून मिक्स करून घेऊया. सगळीकडनं त्याला असं बॅटर लावून घेऊया. हे हाय फ्लेमवरच करायचं. पनीरचं थोडा बहुत पाणी सुटते त्याच्यामुळे हे लवकर होते ही भाजी. चला तर आता ही भाजी झालेलीच आहे. त्याच्यामध्ये आपण आता कस्तुरी मेथी आणि सांबार पण टाकून घेऊया. आता हे सगळं मिक्स झाल्यानंतर एकदम बघा आता पनीरला छान हे सगळं लागलेलं आहे मसाला. आता सगळ्यात शेवटी आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया. मीठ टाकल्यानंतर 1 मिनटं होऊ द्यायची ही भाजी हाय फ्लेमवर. भाजीला असं छान कोटिंग झालेलं आहे आणि छान तेल पण सुटलेलं आहे आणि आता मीठ टाकल्यानंतर आपण ही गॅस बंद करून ठेवूया आणि हे स्टफिंग बाजूला ठेवून देऊया. आता आपण ही भाजी थंड होते तोपर्यंत आणि आता आपण आपल्या पराठा बनवायला घेऊया. बघा ही भाजी अतिशय सुंदर कलर आला आहे याला आणि मुलं आवडीनं खातात. मुलांना पनीर रोल दिलं की मुलं टिफिन फिनिश करून येतात. त्यामुळे तुम्ही पनीरची ही पण एक रेसिपी बनवा म्हणजे तुमच्या मुलांना आवडेल. आणि त्यानंतर आपण आता पीठ मळलेलं आहे त्याचा एक मोठा उंडा घेऊन घेऊया आणि आपल्याला जाडच पराठा बनवावा लागतो. त्यामुळे सर्वप्रथम आपण साधी पोळी लाटून घेऊया आणि साधी पोळीवर आपण पूर्ण तेल लावून घेऊया आणि त्यावर आता थोडंसं सुक्कं पीठ असं पूर्ण चारीवडी सगळीकडे सुक्कं पीठ आपण फिरून घेऊया, टाकून घेऊया, त्याच्यावर डस्ट करून घेऊया आणि तुम्हाला मी आता पराठा कसा बनवते ते पण दाखवते आहे. थोडासा कॅमेरा उभा पकडल्यामुळे दिसत नाही आहे पण दाखवते तुम्हाला. आपण कागदची जसे बनवतो फॅन बनवतो तो लहानपणी बस तशीच ह्या पराठ्याची घडी मारायची आपल्याला. चला तर बघूया आपण. सर्वप्रथम असं एक कोंटं घेऊन समोर जायचं आणि परत मागं यायचं. त्याला पुन्हा स्टार्टिंगपासून पकडायचं. समोर जाऊन मागे येणे, समोर जाऊन मागे येणे अशा प्रकारे हा पूर्ण पराठा लास्टपर्यंत आपल्याला बनवून घ्यायचा आहे. अलगद बनवून घ्यायचं आहे याला, समोर जाऊन मागे यायचं आहे असे. याच्यामुळे याच्या घड्या पडतात सुंदर आणि हा पराठा छान फुलतो. आणि याला असं बाहेरून असं गोल करत आणायचं आणि लास्टवाला अंदर टाकायचं तो कोना, म्हणजे ते पराठा तुटणार नाही. बघा बाहेरून अशी हातानं दाबून घ्यायचं आणि आता पराठा लाटून घ्यायचा. पराठा जास्त पातळ करायचा नाही, असा मोठाच ठेवायचा. त्यानंतर आपण याला आता
ताव्यावर छान खमंग भाजून घेऊया आणि सगळीकडे तेल लावून कमी फ्लेमवर याला छान खमंग भाजून घेऊया। याची छान लेयर निघतात। याला थोडंसं आलटून पलटून जर छान तेल लावलं आणि थोडंसं दाबून घेतलं की छान त्याच्या लेयर निघतात आणि पराठा एकदम क्रंची लागतो। त्यामुळे असा पराठा बनवला की त्या पनीर रोलला आणखीनच चांगली चव येते। आणि आपले हे आता पराठा बनत आलेला आहे बघा, याला असं पूर्ण लेयर आलेली आहे सगळीकडनं। अशी मी आता हे 3-4 पराठे बनवून घेते आणि मग तुम्हाला पनीर रोल कसं करायचं ते पण दाखवते। आता माझे हे 3-4 पराठे बनवून झालेले आहे। आपण आता रोल बनवायला घेऊया। रोल बनवायला आपल्याला केचप लागेल आपल्याला। सर्वप्रथम आपण पराठावर 1 चम्मच केचप टाकून घेऊया आणि ते चम्मचने सगळीकडे स्प्रेड करून घेऊया। आणि याच्यावर मेयोनीज जर असेल तर मेयोनीज पण लावू शकता तुम्ही, पण मी मेयोनीज नाही लावली आहे। त्यानंतर आपण आता पनीरचे असे क्यूब एकेकाने असे ठेवूया आणि याच्यावर आपल्याकडे जे काही सलाद असेल, कांदा, टोमॅटो, काकडी, जसं मुलांना जे आवडतात ते द्या त्यांना। माझ्या मुलांना कांदे आवडते, टोमॅटो नाही आवडत केचप लावून दिल्यामुळे। आणि आता आपण याला कांदे टाकून घेऊया, कांदे पण लांब कापून असे, आणि त्याला आपण आता असं रोल बनवूया आणि याला फॉलिक पेपरमध्ये रॅप करून देऊया मुलांना। असं कापून दिले 2 तुकडे तरी पण अतिशय उत्तम, म्हणजे खाण्यालाही व्यवस्थित होते मुलांना। आणि पूर्ण 1 दिला तरी पण चालेल, मी पूर्ण 1 पण देते आहे, 1 पूर्ण देते मुलाला। आणि माझी मुलगी लहान असल्यामुळे तिला अशी कापून 2 देते। आणि या प्रकारे आपला पनीर रोल अगदी रेडी झालेला आहे आणि मुलांना आवडीनं खातात। म्हणून तुम्ही पण हे पनीर रोल ट्राय करा आणि कसा झाला तुम्ही मला सांगा। हे तुम्हाला जर माझे व्हिडिओ बघायला आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा। थँक्यू। आणखीन एक पराठा बनवून दाखवलेला आहे, त्यामध्ये टोमॅटो टाकलेला आहे। हा पराठा माझ्यासाठी बनवला आहे, हा रोल मी, त्यामुळे मी टोमॅटो टाकलेला आहे। आणि हा आपला रोल एकदम रेडी आहे खाण्यासाठी। आणि हे कापलेले 2 रोल ठेवले होते ते पण आहे। चला तर तुम्ही पण अशी छान रेसिपी बनवा आणि खाऊ घाला आपल्या मुलांना, आणि झटपट बनतो हा टिफिनमध्ये देण्यासाठी। थँक्यू, बाय। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।